नमस्कार मंडळी, खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये तुमचं स्वागत आहे. हादग्याच्या फुलांची चटणी बघतोय आपण. फार सुंदर, टेस्टी, पौष्टिक, आरोग्यवर्धक अशी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. ही हादग्याची फुलं घेतलीत आणि याला असं ना हिरवा जो मागचं असतं तर ते काढून टाकायचं आणि तुरा असतो त्याला जास्वंदीचा जसा असतो तसा तर तो तुरा काढायचा, नाही तर मग कडवट लागते बरं का. आणि हे काढल्यानंतर ही फुलं आपल्याला छान चिरून घ्यायची आणि अतिशय सोपी, अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी. तेल तापत ठेवायचं, त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडून द्यायची, तीळ छान तडतडून द्यायचेत आपण आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता तुमच्याकडे कोणी खात नसेल तर बारीक चिरून घाला, काही कळत नाही. लसूण घालायचं, हिरवी मिरची घालायची आणि हे छान परतवायचे. बघा, सगळे घरातले घटक आहेत. सुकं खोबरं घालायचं. अशाच चटण्या पूर्वीच्या काही आपल्या आजी वगैरे करायच्या, त्याच्यामुळे तब्येती खूप छान राहायच्या. ही हदग्याची फुलं मिळायला कठीण असतात, पण मिळालं तर नक्की करून बघा. मी थोडे लाल तिखट घातले, हळद घातले, मीठ घातले. तुम्हाला जर मिरच्यांमुळे लाल तिखट स्किप करायचं असेल तर करू शकता, पण ह्याला कलर थोडा छान येतो लाल तिखटाने. आणि छान खमंग असं हे आधी परतून घ्यायचंय. तुम्ही बघत असाल तर त्याचा कलर पण आता बदलला आणि ते थोडंसं असं कुरकुरीत लागायला लागणार. आणि त्याच्यानंतर मग मात्र याच्यामध्ये आपल्याला हदग्याची चिरलेली फुलं घालायची. फुलं घातल्यानंतर एक 5 मिनिटं छान परतवायचे. त्याला काही वरून झाकण वगैरे ठेवू नका, नाहीतर ती ओलसर होईल. आणि ही तुम्ही प्रवासात नेऊ शकता. हे पोळी बरोबर, भाकरी बरोबर खा, उत्तम पर्याय आहे. वरून भरपूर कोथिंबीर आणि नारळ घालायचं आपण. ते नारळ ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घाला, नाही तर घालू नका. आणि अशी ही चटणी नक्की करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला पुढे न्यायला मदत करा. आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला आवडतात का? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अशी ही आपली चटणी तयार आहे. नमस्कार मंडळी, खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये तुमचं स्वागत आहे. हादग्याच्या फुलांची चटणी बघतोय आपण. फार सुंदर, टेस्टी, पौष्टिक, आरोग्यवर्धक अशी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. ही हादग्याची फुलं घेतलीत आणि याला असं ना हिरवा जो मागचं असतं तर ते काढून टाकायचं आणि तुरा असतो त्याला जास्वंदीचा जसा असतो तसा तर तो तुरा काढायचा, नाही तर मग कडवट लागते बरं का. आणि हे काढल्यानंतर ही फुलं आपल्याला छान चिरून घ्यायची आणि अतिशय सोपी, अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी. तेल तापत ठेवायचं, त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडून द्यायची, तीळ छान तडतडून द्यायचेत आपण आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता तुमच्याकडे कोणी खात नसेल तर बारीक चिरून घाला, काही कळत नाही. लसूण घालायचं, हिरवी मिरची घालायची आणि हे छान परतवायचे. बघा, सगळे घरातले घटक आहेत. सुकं खोबरं घालायचं. अशाच चटण्या पूर्वीच्या काही आपल्या आजी वगैरे करायच्या, त्याच्यामुळे तब्येती खूप छान राहायच्या. ही हदग्याची फुलं मिळायला कठीण असतात, पण मिळालं तर नक्की करून बघा. मी थोडे लाल तिखट घातले, हळद घातले, मीठ घातले. तुम्हाला जर मिरच्यांमुळे लाल तिखट स्किप करायचं असेल तर करू शकता, पण ह्याला कलर थोडा छान येतो लाल तिखटाने. आणि छान खमंग असं हे आधी परतून